कल्याण शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील रिसेप्शनिस्ट तरुणीला एका तरुणाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी समोर आली होती। हा तरुण परप्रांतीय असल्याने हे प्रकरण चांगलेच तापले होते। तर या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता। मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता। मात्र आता या घटनेचे नवीन फुटेज समोर आल्याने या घटनेला वेगळंच वळण मिळालं आहे। कल्याणमधील नांदिवली भागात ही घटना घडली होती। किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय तरुणाने एका रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ माजली होती। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये दिसते की आरोपी गोकुळ झा मुलीचे केस पकडून तिला जमिनीवर आपटताना आणि तिला लाथ मारताना दिसत आहे। तर या पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांकडे एमआर बसले होते, त्यामुळे त्यांना मी सांगितले की तुम्ही जरा थांबा, इतकंच मी बोलली होती। मात्र ते ऐकल्यावर तो तरुण तिरमिरीने आत शिरला आणि काहीही विचार न करता त्याने मला मारायला सुरुवात केली, असे या तरुणीने सांगितले। मात्र या प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। मात्र या प्रकरणात आता वेगळंच ट्विस्ट आला असून पीडित तरुणीने आधी एका महिलेच्या कानशिलात लगावली होती, त्यानंतर तरुणाने तिला मारहाण केली। या प्रकरणी आरोपी गोकुळ झा याच्यासह त्याचा मोठा भाऊ रणजित झा याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मंगळवारी फक्त मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, मात्र आज या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ समोर आला असून या रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेला कानाखाली मारल्याचं त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे। समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की गोकुळ झा, रणजित झा, त्यांची आई आणि सून रुग्णालयात उभे असून रिसेप्शनिस्ट तरुणीसोबत काही कारणावरून त्यांच्यात वादावादी सुरू असल्याचे दिसते। गोकुळ झा तरुणीला शिवीगाळ करताना दिसत आहे। त्यानंतर त्याच्या आईने त्याला शांत करून रुग्णालयाबाहेर नेले। त्यानंतर रिसेप्शनिस्ट तरुणीने झा कुटुंबातील एका महिलेच्या थोबाडीत मारली। हे पाहून गोकुळ झा बाहेरून धावत आला आणि रिसेप्शनिस्ट तरुणीचे केस पकडून जमिनीवर त्याने तिला आपटले व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली। दरम्यान आरोपीच्या आईने एका वृत्तवाहिनीला सांगितले की ही घटना माझ्या डोळ्यासमोरच घडली आहे। व्हिडिओ कट करून व चुकीच्या पद्धतीने दाखवला जात आहे। त्या तरुणीनेच आधी माझ्या सुनेवर हात उचलला, शिवीगाळ केली व थोबाडीतही मारली होती। हे पाहून गोकुळने तिला मारहाण केली। गोकुळची कृती ही चुकीची असल्याचे त्याच्या आईने कबूल केलं आहे। मात्र कल्याणमध्ये परप्रांतीय तरुणाने हल्ला केल्यानंतर आता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। एका हाताने टाळी वाजत नाही असं म्हणतात, ते खरं असल्याचं या ठिकाणी सिद्ध झालं आहे। मात्र आता तरुणीची ही मोठी चूक देखील समोर आली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर आता कोणती कारवाई होते हे तर पाहणं महत्त्वाचं ठरेल।